उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंना मोठा धक्का. बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांची तडकाफडकी राजीनामा. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आले आहे. हे सर्व पदाधिकारी कोणत्या पक्षात जाणार हे आगापे समोर आले नाही, पण सत्ताधारी भाजप किंवा शिंदे सेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का बसला. 9 ऑगस्ट रोजी राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याला 8 दिवस बाकी असतानाच राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला. जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले, त्यामुळे रायगडमध्ये मनसेचा राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. मनसेमध्ये नव्याने झालेले पदाधिकारी फेरबदल आणि कार्यपद्धतीवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण रायगडमध्ये मनसेत राजीनामा सत्र सुरू झाल्याने रायगडमध्ये चर्चेंना उधाण आलं आहे. मनसेचे हे नाराज पदाधिकारी सत्तेत असलेल्या शिंदेकडे जाणार की भाजपकडे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.